या मग आता कधीला म्हणजे हो या या हो आता मी आता हे सायकल देऊन देतो शिवलालने चालला होतो घराकडे. हो आरामात जा जराशे बरोबर हा हो ठीक आहे या मग आता ओके. बरं 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 हो या ना हो या तुम्ही हो आम्ही जातो आता काय गेलं की आले नाही का भाकरी टाकल्या कुत्र्याला की निघाले हो, चालेल बा चाल चाल. हे का पडलं कुठं कायच करा यायची मोठी गेली आहे बा. अरे काय उठा उठा अरे पडले का. नाही 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 पडलं नाही काय कसं रे किती एका राहिले का हो, धर हात धर. अरे काही नाही म्हणलं ते काय का चौ गेली बाई हो चौ गेली हो चल बा चाल चाल. पडले तरी पडलंच नाही माहिती. अरे पडले ना तुम्ही उठा हो जा बरोबर जा आरामात जा ना. इतकी काय गडबड आहे तुम्हाला. अरे एक तर नसतीचे कामं करता काही गरज वावराने यायची रातची. हो जा. बरं येतं का मग बरं या मग आता नाही तर चहा घेतला असता 2 मिनिटं काय आता घरी काय काम आहे घरी बसा ना चहा मांडायला लावतो. आता लोक नाही मांडून आता मांडते ते हो नाही नाही राहू दे आता चहाचं काही नाही जेवण झालं सर झालं हा, हो, बस आता फक्त एवढं लक्ष ठेवजो हा सकाळी म्हणलं घरी थांबजा आणि ती सायकल गिकल पुसपास करून जराशी हा पद्धतशीर म्हणजे कसं न्यायला बरं वाटलं बाई पुढच्याला आता एवढे मोठे हा इतके पैसे देऊ राहिला ते पुढचा 15,000 रुपये कबूल केले ना त्यानं. नाही, बरोबर पद्धतशीर आता वावरातून बस आता आलो हो घेऊनच घेऊन राहिला म्हणते ना देवलाला फोन केला तर भूषण तर बस देतो म्हणे पाठवून द्या जोड तर मग आता काही टेन्शनच नाही हा हो, आणली की बस आता पुसपास करून पद्धतशीर करून बरोबर हो, ओकेच करतो जरा उशीर का 11 वाजं. बस तेच म्हणलं आता हो, म्हणून म्हणलं आलो हो येऊन राहिला घेऊन वावरातून आणन तसं गाठ्यानं भरून आणन ती हा ते काय नेईन तिकडे तसा मग हा म्हणून म्हणलं चांगली धुवून धावून ओके करून ठेवतो तेवढी. हो ना जागाच हवं ना मी आता मला आता बॅग भरा लागते हो एक तर आता उद्या सकाळीच मला एसटीने जाणार आहे हो, म्हणून आता ते एरी जागाच हवी मी 11 वाजेला काय आले हो तरी मी धुवून धावून ठेवतो ते. बरोबर चालते ना मग चालते हो पण मस्त जमले का नाही का बोलण्यात 15,000चं बजेट जाऊ तेवढेच कमी आहे तुला हो जाऊ दे. हो ना ते तर आहेच म्हणा हो पण लेखाचं जरासं म्हणजे नवलच वाटते नाही का 15ला सायकल गेली म्हणून जरासं मला म्हणजे असं डोक्यात हेच वाटून राहिलं विचारच नाही सुचून राहिला मला की बा 15ला लय हिंमत लावले काही ना. ते तर मलाही वाटे म्हणा पण ते कसं शिक्षणाच्या ना त्याला वाटते बा मग अशी कुठं कुठं भेट हा त्यानं पाहिलं असं इकडे तिकडे जमल केल्या त्याला काही सापडलं नाही बरोबर हा हे त्यानं पाहिली असं त्या दिवशी खादोड्याची तर उभी होती तर म्हणून त्याच्या लक्षात आलं की नाही गड्या हे सायकल बरी आहे म्हणून 10 आणि 5 शिल्लक गेले तर काय आहे त्याला का पैशाला कमी आहे असं आहे ते फक्त काढत नाही ते. ते आहे म्हणा आपलं आलं की मग तर किती काही काढते माणूस नाही का हो बरोबर आहे पोरासाठी आता मग शेवटी त्याचंच आहे का सगळं बरोबर आहे म्हणून मला वाटे पण तरी थोडीशी मला अशी म्हणजे किंतु परंतु वाटेच किंवा 15ची घेऊनच करून राहिला. काही नाही किंतु परंतु काहीच नाही त्याला गरज आहे पुढच्याला गरज असली की मग ते पैशाला पाहत नसते नाही तर मग त्याला वाटलं मामा लुटर घ्यायचा त्यापेक्षा जाऊ दे बा तिकडे एक खेपच्या पिळा मोकळी तसंही असू शकते नाही का हो बरोबर आहे हो ना पण ते मामा लुटर येईल का बघता आलता त्याच्यानं फायदा तरी झाला बरोबर ठीक आहे ना मग या मग आता तुम्ही मी करतो ते ओके सकाळी बिलकुल त्याला या म्हणा घेऊन जा म्हणा. पावर तुम्ही जरा अजून जर ताण लावला असता ना वीजची गेलीच तिथे हो सांगतो तुम्हाला जरा असं तुम्ही अजून अडसून ठेवा लागत होतं. सांगा आता अजून किती अडसता म्हणलं हा हो, अरे लय ओढताना नाही जमत ना ते तुटलं असतं मग 15,000 नसते भेटले हेच तर आता बरोबर म्हणजे काठावर काम झालं आता नाही तर सांगतो ना हो मग ती वापस गेला असता. जाऊ दे आता काय जेवढं भेटायचं तेवढे नाही का बरं 5,000 रुपये मला दे जा बरं आता भूषणले देऊन द्या 2-3 हजार रुपये त्याला हॉस्टेलला जायसाठी बाकीच तुम्ही घेऊन घ्या. बरं झालं आता खिसा तरी गरम होऊन राहिला आपला नाही का हो 5-7 हजार काशे ना हो 5-7 लाखासारखे वापरतो आपण हो ना बरं ठीक आहे ना हो राहू दे मापाशी नाही तर मग पापाशी राहिले चालते 5-7 हजार रुपये मापाशी राहू दे 5,000 तू घेऊन घे आणि भूषणले देऊन दे 2-3 हजार रुपये. कर बरं ते जरा शेंगदाणे चटणी कर तिळाची चटणी कर तिथं निरा हॉस्टेलात कसं रोजचं जेवण माणसाला काही अस्कल बचकल खावाय वाटते जराशा खारोड्या गिरोड्या हे ते कुरोड्या टाक बरं जराशा माया थैलीत बॅगीत भरती हो शेवया गिवे बरोबर करतो मी आता बात मिक्सरातून ते शेंगदाणे चटणी काढतो आणि अजून काय भाजी मिरच्या चटणी वाहिल्या बरोबर आणि अजून ते हे देऊन देत तुला जरा लोणचं गिंचा ठीक आहे मग आता भरतो मी थैली तू कपडे घे सगळे जमा कर बॅगेत भर हा तुम्ही म्हणलं जरा त्याची वाट पाहते आलो भाऊची आणि म्हणलं ते सायकल धुवून टाका ते. पण नाही हो ना 15,000 सायकल घेतलीच कशी काय म्हणा नाही का हो ना माझ्या दिमागाला पटूनच नाही राहिली गोष्ट ती मानमुळेसारखा माणूस जर समजा 15,000 सायकल घेऊन राहिला हा म्हणजे काहीतरी त्याची म्हणजे गोलमाल दिसूनच राहिला म्हणजे नाही का म्हणजे काय आहे काय त्या सायकलमध्ये असं विशेष काय नाही तर मामा लुटरीला कसं काय करण लागला ती बी त्याच्यावर धाव घेऊन आता घेतोच म्हणते मी 7,000 रुपये द्यायला तयार होता ती आहे काय याच्यात म्हणजे सायकलमध्ये काय गोम काय नाही काहीतरी झोलगाल आहे त्याच्यात नाही का हो येरी शेडवाले म्हणत नाही कुछ तो गडबड आहे नाही का हो याच्यात गडबड असलीच पाहिजे काहीतरी. नाही मानमोळी इतका म्हणजे हिंमत लावून राहिला म्हणजे काहीतरी याच्यातनी म्हणजे मला तर वाटते आता थोडंसं माया करंट लागून राहिला लाईट लागला माया आता जरा म्हणजे खादोडेचा हार जे चोरी गेला हो ते तर लगाचं याच्यात नसेल म्हणा या सायकलमध्ये हो त्याचं याच्यावर आळ घ्यायसाठी बहुतेक लपून ठेवला असं असं तर काही नसेल लेखाचं कारण की आता हो चोरी गेला हो पोट्ट्यानं चोरून नेला मग आता यायनं चोरला का त्यानं त्या गिकलीमध्ये कुठं सेट केला हो हे काही सांगता येत नाही का हो मला वाटतं भूषणाला विचार लागन तो चोरला गेला का खरोखर. अरे भूषण इकडे रे भाऊ भूषण. बरोबर हो बने नाही का स्लॅबवर आहे का बरं आण तुम्ही ते आणि ठेवून देईन बाकी अजून काही राहिलं का लोणचं गिंचं टाकलं सगळं. भूषण्या इकडे ना इकडे भूषण म्हणते हो आलो
म्हणता काय म्हणलं हा? आलेच नाही का ते आलू आलेच नाही का अजून नाही ना, पण मी काय म्हणतो, थोडं मला एक विचारत आहे, हे जे आता चोरी समजा तुमच्यावर आळ घेतला ना खादोडीनं, हार चोरला करू राहिला ती, मग हे हार समजा म्हणजे खरं सांगा तुम्ही दोघांनं काही म्हणजे चोरला तर नाही ना खरोखर? आता आम्ही काय चोरला? आम्ही तिकडे गार्डनमध्ये काम करून राहिलो हा आणि आम्ही काय गेलो त्याच्या घरात पाय नाही ठेवला ना आम्ही त्याच्या अंदरमध्ये. म्हणजे तुम्ही घेतला नाही समजा 100% ना? हो का? मग आता हे खादोडीचंच काम आहे नाही का? खादोडीचा पित्तो आहे मानमोळे, बरोबर हे आता हार बहुतेक सायकलमध्ये सेट असं, ते सायकल बरोबर उचलाच्या मार्गात आहे हे नाही का? बरोबर आहे, त्या दिवशी काही पोट्ट्याने सायकल आणली नाही, त्याच्यात काहीतरी त्यानं सेटिंग केलेलं आहे रे बाबा. असं हो का? म्हणजे समजा मग तुम्ही नाही चोरला. बरं सायकल कुठे होती तुमची सायकल? सायकल बाहेर गेट जोड द्यायच्या बस निघालो आम्ही पोहून गेलो मग त्यानं आम्हाला सांगितलं पोहून जा म्हणून मग आम्ही पोहायलो. आला तर लक्षात, काहीतरी सायकलमध्येच बहुतेक त्यानं सेट केलेलं दिसते मला. हो, हे काम खादोड्याचंच आहे आणि खादोड्यानंच या मानमोलीला फोन करायला लावला. सायकल कोणती हलती ते इथून नेणार आहे. हो, कारण की सायकल काही सस्ती नाही आहे आता आणू दे, आलो भाऊले पाहू दे, त्याच्यात काहीतरी हाराची शक्यता आहे आता. बरं जाऊ दे मग आता. हो, काही चोरला नाही ना आपण? हो तेच म्हणलं, मला वाटलं बा काय आपल्या म्हणजे खरं तर नाही ना. जाय कर तयारी कर आता, बस तुम्ही. शिवलाल भाऊ झोपले का? हो शिवलाल भाऊ, भूषण, अरे झोपले का म्हणलं? आलोच मी. हो आला वाटते ते आता. हो पाहतो ते सायकलचं 1-2 बकेटनं धुवून टाकतो, होय मोकळं. येतो मग. शिवलाल भाऊ, अरे शिवलाल भाऊ, मी काय म्हणतो, झोपले का? हो आलो 2 मिनिटं. द्या म्हणलं सायकल. हो ते देवलाला दिली. हो घेऊन घ्या म्हणलं. कुठे ठेवायला लागते काय ठेवता तुम्ही? नाही राहू दे, नाही तर खंब्यापाशी राहू दे. मी ठेवतो अंदर, ते जरा धुवायला लागते तिला आता. हो ते कसं आता विकली ना आपण, आता आपल्यावर थोडी राहणार आहे ती. ते समजणार नाही. हो आपलं देवला सांगितलं ना बोलले. हो काय 15,000 जिंकली मंदिराच्या? कसा काय बकरा सापडला तुम्हाला इतका बागा सराच्या? तर कोळं पडलं मला, किडे पडले ना डोक्यात मगापासून. बहुतेक मला वाटते चेनच्या त्या टपरामध्ये, नाही तर मग सीट खाली काही ना काहीतरी गडबड आहेस. अरे बा, ते कसं झालं, ते मानमोडी नाही का, त्याचं पुट्टा आहे तिकडे, त्याला पाहिजे प्रोजेक्टसाठी. आता बियाणेले सोयाबीन जे असते ते महाग असते, जनरल सोयाबीन स्वस्त असते, असं आहे ते. म्हणून हे कसं आहे, हे म्हणजे अँटिक पीस आहे आपली सायकल. ओल्ड मॉडेल पाहिजे त्याला, जुन्या काळातलं, त्याच्यावर ते लॉन्च करून राहिलं नवीन, म्हणून त्याची किंमत जास्त आहे ती. नाही तर याचे 15,000 काय मिळाला का द्यायला ते? तर त्याचं काहीतरी म्हणजे असं ना, मग जुन्या गोष्टीला महत्त्व येऊन राहिलं आता. तर त्याच्यासाठी आहे ते, म्हणून किंमत जास्त आहे ती. ठेव इथं आता, होय तू बाजून आता जा घरी. हो जाय हो ठेवतो ना, अंदर ठेवतो मी आता. धुवा लागते जरा ते. हो जाय तू, जाय मला डेपल्यावर चाललंय नाही लवकर. जा ना पटपट बा, पाहा लागते मला काय याच्यात मोठा गोलमाल दिसून राहिला मला याच्या. थांबत गेलं वाटते नाही का? पाहा लागेल आता. बहुतेक चेनच्या टपरात काही ना काहीतरी 100% हार असलाच पाहिजे. त्याच्यात नाही राहिलं नाही का? बहुतेक सीटच्या खालीच नसेल का? नाही रे लगा नाही का? मला वाटलं काही ना काही हाय लगायचं, पण काही नाही लगायचं. नाही रे नाही का? हो आपला तर्क होता, पण नाही तर्क कसा फेल गेला आपला यावेळेस नाही का? कारण की एवढा काही खादोडी काही एवढा मिळाला नाही का हार टाकाले. हो बहुतेक त्यानं टाकला बॉम्ब केली आणि काही नाही. टाकला असता तर बेंटेकचा टाकला असता लेगानं. हो जाऊ दे. बहुतेक मला वाटतं मानमोडीच्या पोराले प्रोजेक्टसाठी खरोखरच पाहिजे वाटते बा, म्हणून ते 15ची मागून राहिला. जाऊ तिकडे नाही का? हो जाऊ दे, 15 आले तरी बद्दल नाही का? हो तेवढ्यात आपण लय जत्रा करतो. पुन्हा आपण लेखाचं जर का हार असताना निवडणुकीचा बिलकुल आपला म्हणजे बराच बजेट बसला असता नाही का? हो पण जाऊ दे, आता काय आपल्या तकदीरातच नसतं नाही का? हो बहुतेक आता 15 आले हेच लय आपल्या समाधान माना नाही का? जे आहे त्यात समाधान मानलेलं बरं. हो जाऊ दे तिकडे. चला आता. काय चमकू राहिलं ते? चमचम चमकू राहिलं का ते? पाहिलं घरी? पाहिलं का? दिसलं का? अरे बाबा काय हो? ते तर काहीतरी म्हणजे सोन्याचं दिसून राहिलं मला ते. कोणाची पोतगीत पडली का म्हणा बा? कापसाले बाया गोठवल्या घेऊन आल्या तर. चांगलं दिसून राहिलं मला हे पिवळा धम. चमचम चमकू राहिला ज्या. चम ये बरं, पाय बरं, ये बरं. अरे बाबा मुंग्या, कधी बसले झालं का? तकदीर आपलं तिरीच घबाकीन म्हणते केलं का म्हणे? अरे बाबा सोन्याचा व्हायला पिवळा धम. अरे बाबा धम आहे तर कसं करू राहिला? चम. तू म्हणता कधी लागू पण पाहिलं पण बेंटी गिंटीचं असं ते. हो लय चमक अशी केली मी. नसतं आपण मोठं हरी घ्यायचं आपल्याला, पैशाचं टप्पर निघायचं.
अरे बाबा आता लोक मी गोट्या केल्या का म्या मला समजत नाही का मग काय ओरिजिनल आहे ओरिजिनल हो 22 कॅरेट 24 कॅरेटचं आहे हे मग येरीस काय 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 हा, इतकं चमकू राहिला का ते असं म्हणजे तुमचा अंदाज सोन्याचाच आहे समजा नाही का? आहेच ना ते सोन्याचं आहे ते हो कसं काय पडलं म्हणे काही समजून नाही राहिलं पण आपल्या गावाला नाही पण हे सांगतो तुले हो, आपल्या गावातल्या बाया कापसावल्या बाया इतकं मोठं काय घालणार आहे 20-30 ग्रॅमचं आहे नाही का उलीस आहे का हे लटकनच आहे ना चाल म्हणते बा अजून कोणी याचं फसकन तर बसा लागत तिकडे जाऊन बसू आपण पाहू बरोबर म्हणजे निरकून बॅटरीनं हो पद्धतशीर काय होय काय नाही समजते मग हो चाल चाल तिकडे चाल म्हणलं पलीकडे बसू चाल या कंदीला म्हणजे हो आता काय आपल्याला सापडलं हे साधारणतः किती ग्रॅम असं नाही? हे 20-22 ग्रॅमच्या वरच आहे हो मी पाहिलं ना मोजून असं म्हणजे अंदाज हाताना मला अंदाज लागते ना हो सांगतो ना हो 2.5-3 लाखाचा बजेट आहे म्हणलं आपला हे हो लेखाचं योगच म्हणलं ना आपली नाही का हो ना पहा बरं आता तसं म्हणा आपलं कसं तकदीरच लेखाचं आपलं जोऱ्यावर आहे नाही का हो ना म्हणजे कसं आहे घबाड किंग म्हणतात लोक काही सोपं नाही की मध्येच कोण सापडते समजा एक गोष्ट पहिलं मध्ये जुनं मध्येच सापडलं मनात बी आपल्याला ते समजा मध्येच सापडते का पहिले पण मी काय म्हणतो कंदीला बाबूजी ते सापडलं असं पण हे जे आहे हे माय आहे बरं आता हो मला सापडलं हे यावेळेस तुला कसं काय सापडलं अरे बा म्हणतो मला दिसलं ना पहिले अरे तू कसं काय तुझ्या म्हणून राहिला बा तुझ्या माया नको म्हणलं याच्यात आता तू काय तुझ्या माया नाही राहायच्या अरे बा म्हणलं तुम्ही येऊन राहिले होते का वावरातनी हे जे आहे का नाही म्या तुम्हाला या रस्त्यानं आणलं चला बा कुत्र्याला भाकरी टाकायला जावं लागते मा वावरातनी हो म्या तुम्हाला जबरदस्तीनं आणलं म्हणून हे तुम्हाला दिसलं तुम्हाला मी आणलंच नसतं तुम्हाला काय दिसत होतं अरे 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 तू तर राजा म्हणजे एका दिवस झाला बा अरे म्हणलं राजा हे मला दिसलं ना बा आपण मला जरी तो आणलं हो नशिबात माया होतं ते मग मला दिसलं पहिले ते तुला थोडं दिसलं ना तसं नाही ना कंदीला बाबूजी हे राजा माया आहे आता काहून की बाबा म्या तुम्हाला आणलं ना तुम्ही येऊनच नव्हते राहिले ना चक्की बसू बाबा लयच राजा तुझं बेमानपणा करू राहिला अरे म्हणलं हे राजा तुला ते 60 लाखाचं आपल्याला सापडलं होतं पहिलं घबाड तरी राजा असं नाही आला आपल्यावर भांडणाची पै आणि या 3 लाखासाठी राजा तू भांडण करू राहिला अरे गंमत करू राहिला ना तुमची राजा तुम्हीच तर खरे आहे राजा तुम्हालाच दिसते ते हो तुम्ही खरे घबाड किंग आहे तुमचे बहुतेक मला वाटते पाय जरा पायाळू का काय आहे ते तुमचं तुम्हाला माहीत आता पण मी काय म्हणतो हो तुमच्या ज्यानं माया फायदा होऊ राहिला असं आहे ते हो पण म्हणलं आपण अर्ध घेऊ ना हो असंच आहे आपलं म्हणणं मी फक्त मजा करू राहिलो तेच म्हणलं नाही तर मग कसं तुझ्या मध्ये घाल कुत्र्याला बा सांगू राहिलो मी हो कारण की कसं आहे आपला आधीच आता 3 लाखाचा घाटा बसला हो ते भोंड आता मला वाटते ते भोंड कमी व्हा म्हणून देवानं आपल्याला हे आपल्या नशिबात आलं हो असं आहे ती हो मग पैशापाशी पैसा जाते घबाडापाशी घबाड जाते तर आता हे म्हणलं अर्धे घेऊन घेऊ आपण म्हणजे साधारणतः 2.5-3 लाखाचा बजेट आहे आणि आपल्याला घाटा 2.5-3चा आला तर अर्धे आपण हे हो इक्वाक करून मोकळे करून टाकू हो पण सध्या नाही बरं हो सध्या आपल्याला बरोबर सुरक्षित ठेवा लागेल नाही हो आता हे कोणाचं होय काय होय मोठं म्हणजे कसं प्रकरण आता हे काय होती याचं हे काही समजून नाही राहिलं मला हो कारण की आता समजा इकडून कोण आलं बाया आल्या असतं तर हे आलो भाऊ इकडून सायकल घेऊन आले मग याला दिसलं असतं पण होय कोणाचं आता हे मला तर वाटतं राजा आपल्या गावात तर नाही म्हणतं समजा अंदाज वाटत नाही गावातलं कोणाचं नाही का हो मग आता हे आलं कुठं मग इथं येऊन कसं पडलंय नाही हे प्रकरण जरासं मला विचित्रच वाटून राहिलं हो कारण की कसं झालं हो कालचीच गोष्ट आहे का नाही आपलं खादोड्याची हार गेला बा चोरी असं तसं आणि हे म्हणे बा या पोट्ट्यानं चोरला पोट्ट्यानं चोरला तर हे सायकल तिथंच होती कदाचित या पोट्ट्यानं चोरला असं या सायकलमध्ये आणला असं नाही इथं पडला असं का बस बघा कंदीला बाबूजी हो बरोबर डोक्यात राजा तुमच्या हे होय खादोड्याचाच हार हो म्हणून तर 100% मला वाटते हे हार जे आहे ना या सायकलीत असं ना सायकल काय झालं हे म्हणजे रस्ता काही सुद्धा नाही इथं हो इथं म्हणून पडला असं या गड्ड्यातनी रे ती असं आता रे माझ्या डोक्यात हे मानमुळ्या जे आहे का नाही हे सायकलची किंमत 15,000 रुपये काऊन देऊन राहिला हे त्याच्यातनी होतं रे बा म्हणून होय रे प्रकरण हे रे लेका 15,000 सायकल 3 लाखाचं लेका सोनं घेऊन 3 बाबा का आम्हाला का फसवतं का तू हो तर जाऊ दे म्हणलं हो आपलं मस्त जमतं रे बाबू हो हे खादोड्यानं काय केलेलं आहे या सायकलीत ठेवलं आणि ते उपसासाठी मानमुळ्याला फोन करायला लावला की बा आपल्याला सायकल विकत घ्या लागते प्रोजेक्टसाठी धमकं असं काहीच नाही त्याच्यातनी हार आहे म्हणून ती 15,000ची घेऊन राहिला बाबा असं आहे ते नाही म्हणून रातोरात सौदा केला त्यानं तुमची सायकल घेतली नाही का असं मग आता हे कसं होईल मग आता उद्या पहा चिडीचूप राहायचं हो कारण की कसं आहे या पोट्ट्याला फसवासाठी या खादोड्याचं प्रकरण होतं हे या पोट्ट्याला बहुतेक माहीत नसेल हे सोन्याचा हार यायच्या सायकलीत आहे म्हणून असं असं मग ते नाही का म्हणून लेखा मानमुळे सायकलच्या मागं लागेला आहे नाही बरं मग आता समजा आपल्याला मुकाटन राहायचं हो जसं आहे तसं आपलं जसं जीवन आहे तसं जगायचं तेच मला हो 2-3 दिवस आता गोष्टच करणं यायची हो आता फटकन कुत्र्याला भाकरी टाकून देऊ आपण त्या खोपडीवर जाऊ सटकन घराकडे येऊन मुकाट्यानं झोपून राहू उद्या सकाळी बिलकुल ते मानमुळे हजरच आहे आता सायकल घ्यायला मी बी बयास नाटक करतो घ्या माई हो गरीबी आहे बा असं तसं म्हणजे आता आपल्याला कसं लय असं म्हणजे का चोरासारखं राहावं लागणार आहे बिलकुल असं उभं राहायचं मुक्कारीनं ऐकायचं काही जास्त बोलायचं नाही काय होते काय आता पाच राहायचं ते तर आपल्या नशीब आहे आता आपल्याला काय आता 60 लाखात जर आपण फसवलं तर हे काय नाही ही फसवूनच टाकू तुमच्याच जो ठेवा आहे मग आपण पाहू मुळाचं काय कसं करायचं सध्या मूळ नाही बरोबर नाही ना नाही का पाहू पोझिशन 1-2 हजार अजून वाढले की चालले जाऊ मग चल मग आता हो चाल लवकर
आहेच करे बुवा, गाडीतून उतरल्याबरोबर येतच तोंड दिसलं मला. हे काय सायकल मा मस्त मारतीची भंगार आता. मला तर शिवलाची घेणार बाबा. अरे का राम 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 म्हणलं. राम 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 राम. हो ना, पाहिलं कसं आला पटकन नाही. हो याला वाटलं हो काही सायकल नाही तर काही नाही शिवल्याची. अरे का हो म्हणलं आले का. हो ना, वाटच पाहू राहिलो तुमची. हो काय ती सायकल त्यानं हो तुम्ही घेतो म्हणे. म्हणलं आपली सायकल आहे आणि आता कसं दूध देण्यासाठी आलोच हो तुम्ही. आता शांतारामजी गेले तर दूध काढाले हो म्हणून थांबलो होतो. तर म्हणलं या मग आता घरात नाही. हो चला म्हणलं. दादा चाल म्हणलं, चल आतमध्ये चाल. हो आलो ना, आलो आलो 2 मिनिटात. बरं पाहुणे मग मी काय म्हणतो, आता सायकल मग असं दूध येईपर्यंत आपलं पायनं होऊन जाते. हो चालतं का मग पाहून घ्या म्हणलं. मी काढून घेऊन ठेवली म्हणलं टिनावरून. राजा मास्त अरे हे बा मी काय म्हणतो कंदिलाबाजी, पाहू ना आपण हे बा हो कसं येऊ द्या जवळ आले मग पाहून घेऊ ना. काय खोटे बोलता राजा, पाहू ना हो काही आपलं राजा. तुम्ही रात्री सौदा करून बसले ना बा, मला काय समजत नाही का. शिवलाची सायकल राजा 15,000 रुपयाला घेतली म्हणते तुम्ही, मला माहित नाही. आपल्याला का माहिती पडलं टेले. हो ना, हे गावकान राजा बिजत चबराय बा. हो ना ते काय झालं लेकाचं रात्री ते आमचे जवळ बा म्हणे. हो मी पाहतो म्हणे बोलता तर ते काय सौदा झाला लेकाचा उभ्या पण ते 15,000 रुपये घ्यायला तुमच्या डोक्याची जागा नाही का म्हणलं. आपल्याला 1,000 रुपये सायकल आहे ना. मग तेवढं जर दुरुस्त केली असती 500,000 लावले असते तर राजा 2,000 सायकल ओके होत होती. काय माहिती आहे ना. हो ना आमचा मला माहिती राजा 3 लाख सायकल आहे ती. मग काय तर हो ना ते झालं म्हणा तुमचं. पण ते कसं झालं जवळ बांधले का सौदा करून टाकला. हो ना बोलण्या ते झालाय त्याचा. म्हणून आता सकाळी सांगणारच होतं तुम्हाला. पण ते काय झालं हो ते असं वाटलं बा एखादा म्हणून कसं म्हणणारच होतं तुम्हाला. सगळं माहिती आहे ना बाबू. हो 3 लाखाचा हार तयार होता ना. हो म्हणून तर ते घेतली. हो आम्हाला काय समजत नाही का. हो आता घे ना कचुरे. हो समजते तुला काय तर सायकल घेतल्यावर नाही ना घरी. हो ना ते तर आहेच म्हणा. पण आता कसं आहे आशेवर राहते म्हणून. हो रात्यानं काढली मी धुतली असं केलं तसं केलं. जाऊ द्या शेवटी काय जबरदस्ती थोडी असते काय. हो तुम्हाला जे पटले ते घ्या बा. 15ला घ्या का तिकडे 20ला घ्या, आपल्या काय करावं लागते. हो ना ते चुकीच झाली म्हणा. बरं ते आता कसं लवकर घेऊन जायचे शिवलाच्या घरी जायचं आहे आता. जा ना बाबा. हो जा ना म्हणलं. हो ते आलेत म्हणलं. या म्हणलं शांतराभाऊ आले का. आले म्हणलं दूध घेऊन. हो चला आम्हाला दूध घेणार जा नाही बाबा. हो ना चहा नाही पिलो. हो चला. पाचशे बुवा घ्या म्हणलं रपो. हो मांडा आपलं दुकान मांडा. जरासं वरून फारगट जरासं पद्धतशीर करून घे. ते स्वेटर कानटोपरे हे ते त्या कटल्यातले या ॲटोतले सगळं काढून घ्या आणि पद्धतशीर लावलू करणं सुरू करा तुम्ही. मी येतो ते सायकलचा मेळ लावू ना. हो काय नाही इथं पाहिजे ते मानमुळे आला का पाया काय नाही. पहा मग तुम्ही. हो पहा म्हणलं फक्त कसं हातातून सायकल गेली नाही पाहिजे एवढं पहा कोशिश करा तुम्ही. ते कोशिश आहेच ना आपली. हो नाही भेटली हो तरी मंदात उडूनच आहे ना आपल्याला. हो पाहू ना काय कसं होते पुढे तर. हो समजतेस ना. जातो मी शिवलाल टोयकुटेच्या घराजवळ. हो काय पोझिशन पाहून ये तुम्ही. हो करा तुम्ही आता. हो आलोच मी. या आले का. हो ना वाटच पाहून राहिलो होतो. बरं झालं. हो गाडी बाबा नवीच घेतली मानमुळे ना. या म्हणलं सर. हो या मानमुळे साहेब. या म्हणलं शांताराम भाऊ या बसा अंदर पाहून घेऊ काय आहेत मग आता. आता 15,000 3 लाख वसूल करावं लागते आपल्याला नाही का. सायकल तर जागेवर आहे काही टेन्शनचं काम नाही आता. बरं चला ना. हो सायकल पाहू का जराशी म्हणजे हो म्हणजे काय आहे काय नाही पंक्चर आहे ते. म्हणलं आहे ना ओके आहे ना. हो त्या दिवशी आणली तरीपासून बस इथंच उभी आहे. हो पाहून घ्या म्हणलं. झालं नाही का. हो योगच चांगले म्हणलं लागणार आपले. हो बरं ठीक आहे ना. हो ना अशीच पाहिजे होती आपल्याला. हो मनातच भरले त्याच दिवशी पाहिली तुम्ही. बरं ठीक आहे मग चला पैसे देऊन देतो मग. हो पटकन कसं एखादं कटलं पाला घेऊन जा लागेल मग. अरे हो ना जाता येते ना. आता एवढं सकाळी आले चहा तर घेऊन जा तुम्ही. या म्हणलं चहा घेऊ. पैसे गिसे देऊन द्या. पैसे दाखवा कुठे जाते पैसे. या म्हणलं आतमध्ये. हो चहा पाणी घेऊन ते पैसे देऊन टाका. हो या. अरे राहू द्या ना खाजोडे साहेब तुम्ही थांबा जरा. चहा तर प्यारायचा. हो चहा सांगितलेला आहे. चहा घेऊ मग निवांत घेतो मी पैसे. कुठं फोन चालले का ती. राहू द्या तुमच्या जोड सध्याशी. हो घेऊ ना. बरं ठीक आहे ना मग ठीक आहे. हो चहा घेतल्यावर देतो. पण कसं जरा आपल्याला अजून एखादा ॲटो पाहा लागो ना. नाही जवळ एखादा ॲटो लागेल ना आपल्या सायकल नेण्यासाठी. म्हणजे कसं मी मागं भलाई त्याची जातो बरोबर मग. अरे ॲटोचं काय करावं लागते. इथून आता फोन लावला की फोनानं काम होऊन राहिलं ना. तुम्ही काय पाहायला जावं लागते. आता मी मारतेला फोन करतो त्याचं कटला आहे मग त्याच्या कटल्यात मी काय त्याला 200-400 रुपये देऊन द्या. सायकल घेऊन जा. नाही तर मग थोडंसं काही त्याचा कापूस असन त्याच्यावर टाकून द्या दिले सायकलले. बाबा का पाडत राजा. नाही स्पेशलच बरं स्पेशलच. कारण की कसं आहे अँटिक पीस आहे पाठवा लागते लक्झरीवर. हो इथं थांबायला टाईम नाही ना आपल्याला. भले ॲटोवाल्याला काय 400-500 आपण देऊन टाकू भाडं. स्पेशल चाल म्हणा. बरं लावतो मी त्याला फोन लावून देतो. घरीच आहे ती. हो जाते कुठं ते आपल्या शब्दाच्या पुढे कोणी जातही नाही आपल्या गावातलं. बरं बाकी मग आता काय पण पोरासाठी लय कामी आलं नाही सायकल. चांगला आहे म्हणा सायकल तसं पण बरं आहे. पण कसं किंमत जरा जास्त झाली पण नाही का. 15,000 तुम्ही जरा लयच आडून घेतले ना. हो कमीत कमी त्याला 7-8 हजार काही नसते वाटले. 15 लय झाले पण. बापरे मामा लुटरायला वाटतं बा. हे काही आला रे बा. आम्ही भसकून आला. अरे का लुटरे साहेब अचानक. नाही बोला ना काय राजा. हो इकडे बोलताय करताय का. मला म्हणे इकायची नाही आपल्या सायकल काही झालं तरी. हो लय बा जुनी आहे असं आहे तसं आहे. तुम्ही तर यायले राजा 15,000 दिले म्हणते. आता इंका ऐकून राहिलं मी त्याच्या तोंडातून.
हो ना, ते काय का मोठं ते कसं लय जबरदस्ती पोरा शिक्षणासाठी प्रोजेक्टले पाहिजे म्हणे. सकाळपासून मला कसं म्हणजे म्हणजे पायच नाही सोडून राहिला आता. हो नाही म्हणते शिवलाल भाऊ आपल्या सायकल कोणती हालतीत पाहिजे, 15 कबूल केले. हो ना, शेवटी मग नाईलाज असतं आता कसं सगळ्याची विचारा सल्ल्यानं मग कसं देऊन टाकली ते. बसा ना तुम्ही, बसा ना, या ना, बसा तर खरी. हो पाहू ना आपण, बसा बसा. नाही बसत नाही मी, पण तुम्ही मला लय कमजोर समजून राहिले. म्हणजे मी का घेतली नसती का ती सायकल, मला काय काय म्हणजे पैसे नाही का मापाशी? यायनं 15त घेतली, मी 17त घेतली असती. मी काय कमजोर वाटून राहिलो का? पण मला तुम्ही सांगायला तर पाहिजे ना की बा इकतो म्हणून. मला तर म्हणे इकलीच नाही तुम्ही. 17 देते ते. माझं हे काय मनात आलं, अरे बा म्हणलं जा ना बा, काय डोकं खाऊन राहिले. भंगारच्या सायकल लागेल तेवढ्या भेटते ते घ्या. आता हे मी घेतली ना आता, मग 15,000 झालं म्हणलं, फायनल झालं ते. झालं म्हणजे असं कच झालो? अरे शिवलाल भाऊ, मी काय म्हणून राहिलो, मी यायच्यापेक्षा 5,000 शिल्लक द्यायला तयार आहो ना. 20ची घे तुम्ही, सांगा हाय तुमची अवकात आहे का? मग जास्त बोलू नका तुम्ही भाऊ. मी घेऊन राहिलो 20ची दे. आम्ही हे काय आला, अरे भाऊ म्हणलं, लुटेर भाऊ जाऊ द्या ना आता, काय वाढून राहिले. झाला ते सौदा, झाला झाला निपडलं ते आता. नाही पण अरे पण मी घ्यायला तयार आहो ना. मग ज्यांना जास्त पैसे देईन ते घेईन. का शिवलाल भाऊ, का तुमचं काही म्हणणं आहे याच्यात? आपण बसते घाले का आहे का स्टार आपली बी. हो ना. बरं बरं, मी काय म्हणतो आता, काय मला नाही समजून राहिलं काय करावं. काय करायचं म्हणजे, अरे 15,000 झालं ना आपलं, बोलणं झालं ना. हे काय रे, यायचं काही नाही, गोष्टीचा मांडवा आहे, काही नाही, याच्याजवळ पैसे गिसे. मग निरा गोष्टी सांगून राहिला ते, घेणं नाही देणं नाही द्या. जाऊ दे तिकडे, झालं ना ते, फायनल झालं आता. असं नसते ना. अरे मी घ्यायला तयार आहो ना 20 मध्ये. मग याच्यापेक्षा 5 शिल्लक देऊन राहिलो. घेतले का पैसे तुम्ही आता सध्या हातात घेतले का? पैसे अजून घ्यायचेच आहे म्हणा, म्हणजे सौदा फक्त बोलणं चालणं झालं, असं अजून पैसे नाही घेतले. बरं असं करा ना, हा बा मानमोळे साहेब, जे जास्त बोलून त्याला आपण सायकल देऊन टाकू. जाऊ दे तिकडे, भांडणं नको. ती आपल्या जवळची आहे, तुम्ही आपल्या जवळचे आहे, असं आहे ना. त्याला आपल्याला नाही हे म्हणता येत ना. का शांताराम भाऊ, ते वाटेल का शिवल्याचं नाही का, तालच बसून राहिला तर हे सायकल झालं असली का मस्त निघाली. बरं पाहा तुमचं तुम्ही काय, आता मी काय सांगू आता याच्यात नाही. आता तुमचं काही मला समजून राहिलं, तुमची सायकल आहे ते घेणार आहे. हे बा मी काय म्हणतो, बोल म्हणा, मला का 25च्यावर बोलायची शान आहे घ्यायची. मग काय यायला काय माहिती आहे काय आतलं. हे बा बोलू द्यायला, किती बोलते पाहूनच घ्यायची आता. हो लय दाखवून राहिला ना, काय समजून राहिला पोराच्या शिक्षणासाठी. बा म्हणलं छाती कलेजा, हे बा माणूस असा तसं पाहत नाही मला, बारीक गोष्टी. घेऊनच टाकतो का, त्याला घे म्हणा यायला, ये म्हणा माझ्यासमोर. ते ना मग बोली बोलून टाकू. मग बाहेर मग कसं 4 लोक जमा होती तर जरा मावळ होऊन जाते. चला मग शांताराम भाऊ, नाही का, द्या मग, करू करू आलोच मग. देऊ पोट्टेले आवाज. देऊन टाका मग, हो देऊन टाका ना, काय जे जाईन तेवढाच फायदा मग, नाही का. हो जाऊ द्या मग तिकडे, चला हो द्या आवाज द्या. हो पाहूनच घेऊयाची बी आता. हो 1.5 लाख लोक आली तर घे तुम्ही आता. हो चला चला लावा मला बोली, पण याचा आता मला बा म्हणजे सर्कस करायचं याचं काम. चला ना. हो मला काय काय कमजोर समजून राहिले तुम्ही. हो चला चला. घेईन तर म्हणलं मामा लुटे रे. पण लावा म्हणा, ताकद किती लावतं. चल येऊ द्या. पाहू मंडळी आता उद्या काय होते बोलीमध्ये काय नाही. विषयानं कसं गंभीर वळण घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेअभावी पूर्ण विषय आजचा पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय महत्त्वाचे काम आल्यामुळे पुढचा व्हिडिओ थोडासा बाकी राहिलेला आहे, तो उद्या आपण पूर्ण करू. आणि सर्वात महत्त्व म्हणजे आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन. तर चला उद्या भेटू हाच विषय घेऊन 5 वाजता. धन्यवाद.